केलेली होती. एक तर आता जागेच्या संबंधामध्ये चर्चा झाली आणि शिर्डीच्या संबंधामध्ये ते माझ्यासाठी आग्रह होते, परंतु ती जी जागा आहे ती जागा माननीय एकनाथ शिंदे यांच्या कोट्यामध्ये होती. माननीय सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी सिटिंग खासदार होते आणि त्यामुळे त्यांचा फारच आग्रह होता की ज्या सिटिंग जागा आहेत त्याच आम्हाला मिळाल्या पाहिजे. आम्ही इकडे आलेलो आहोत आणि ज्यांच्या भरोश्यावर मी इथं आलेलो आहे त्यांना तिकीट देणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं शिर्डीची जागा काय आपल्याला सुटू शकली नाही आणि त्यामुळं मग आम्ही मागणी केलेली आहे की जर जागा मिळत नसतील आता तर आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे. त्याचबरोबर राज्यामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे, एक विधान परिषद मिळाली पाहिजे. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्यामध्ये 8-10 जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजे आणि जी महामंडळं आहेत त्याची 2 चेअरमन पदं, त्यानंतर काय उपाध्यक्ष पद, काय सदस्य, DPDC, तर अशा पद्धतीच्या मागण्या केलेल्या आहेत आणि त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहे की आपल्यासाठी केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून, अमित शहा यांच्याशी बोलून आपल्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी नक्की मी प्रयत्न करेन असं त्याने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्ष जो आहे, रिपब्लिकन पक्षाच्या समोर जो महायुतीचा पर्याय आहे, NDAचा पर्याय आहे, तो पर्याय आमच्या समोर आहे. आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये जी कामं झालेली आहेत, बाबासाहेबांची स्मारकं पूर्ण झालेली आहेत, संविधानाला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशा सर्व कारणांमुळं आम्ही NDA सोबतच राहणार आहोत, महाराष्ट्रामध्ये महायुती सोबतच राहणार आहोत. एखादी जागा मिळाली असती तर बरं झालं असतं आणि त्यांच्यासमोर आम्ही हे सांगितलं की मला ईशान्य मुंबई दिली असती तरी मी लढू शकलो असतो, परंतु आता त्यांचे निर्णय सगळे झालेले आहेत. त्यामुळं आम्ही आता कॅबिनेट मंत्रिपदाचा आग्रह केलेला आहे आणि ते नक्की आपण देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे. बाकीच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत असे त्यांनी सांगितलेलं आहे. RPIला सगळ्या ठिकाणी निळे झेंडे लावले जातील, कार्यकर्त्यांना उत्साहामध्ये घेतलं जाईल आणि RPIच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रवीण दरेकर जे आहे ते कोऑर्डिनेटर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि RPIच्या ज्या अडचणी असतील, काही कामं असतील, कुठं काय अशी अडचण आली तर ती सॉल्व्ह करण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. सर, 2 पक्ष आल्यामुळे तुम्हाला तुमच्या मागणीवर पाणी सोडावं लागलंय का? अजितदादांनी एकनाथ शिंदे आल्यामुळे तुम्हाला आता पाणी सोडावं लागतं असं वाटतंय? मात्र आता हे 2 पक्ष आल्यामुळं पाणी सोडावं लागत नाही आहे. म्हणजे पाणी सोडलं तरी पाणी आम्ही अडवणारे लोक आहोत. पाणी सगळं वाहून जाणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो. त्यामुळं हे 2 पक्ष आल्यामुळं नक्कीच आमची अडचण झालेली आहे की जर शिर्डीमध्ये मला लढायचं होतं, जर हे आले नसते तर मला ती शिर्डी जागा मिळाली असती. पण माझ्या शिर्डीपेक्षाही महाराष्ट्रामध्ये आम्हाला 45 जागा निवडून आणायच्या आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मोठी रिस्क घेऊ सोबत आलेले आहेत. माननीय शरद पवार यांना धक्का देऊन अजितदादा पवार आमच्या सोबत आलेले आहेत. ही आमच्यासाठी अत्यंत ताकदवर अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्यामुळे ते आल्यामुळे आपला फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये काय थोडं कमी जास्त नुकसान जरी झालेलं असलं तरी पुढच्या वेळेला जर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर आमचा दलित समाज, बौद्ध समाज हा त्याच्यामध्ये आनंदी राहणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्णपणे आपल्या सोबत राहू. आणि देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे की ज्या काही पूर्वी काय घडलं असेल ते आता आपण विसरू, आपण नवीन दमाने आपण पुढे जायचं आहे. या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपणाला महाराष्ट्र आणि देश जिंकायचा आहे. त्यासाठी आपली ताकद आमच्यासोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्या ताकदीवर आम्ही निवडून आलेलो आहोत अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे जो काही आमच्या मनामध्ये नाराजी होती ती नाराजी त्यांच्या वक्तव्यामुळं, त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळं आमची नाराजी दूर झालेली आहे. फक्त रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि दिलेला शब्द ते पाळतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे. जागा तुम्हाला मिळेल का? रासपचे जानकर आता लोकसभा लढणार आहे, त्यांची विधान परिषद जागा रिक्त होऊ शकते. तर आता एक त्यांच्याकडून आम्ही मागणी केलेली आहे की म्हणजे कोणाची जागा द्यायची किंवा नवीन जागा आली त्यावेळेला द्यायची, तर आम्हाला ती पूर्ण 6 वर्षाची जागा हवी आहे. त्यामुळं कधी ती जागा द्यायची त्याचा विचार नक्की करतो असं ते म्हणालेले आहे. जास्तीची लाड होत आहेत का? कारण परिषद मिळाली,
आता लोकसभेची जागाही दिली जाते. अविनाश मातेकर सारखे ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत. परिषदेवरती आता त्यांचा अधिकार असू शकतो का? आता परिषद जे आहे त्याला जानकर हे आमचे मित्रच आहेत. त्यांना परभणीत जागा मिळालेली आहे. त्यांचा मला फोन आला होता. मी त्यांना फोन करून त्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्या प्रचाराला मी जाणार आहे. आता ते मध्यंतरी शरद पवारांना भेटून आले होते. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकारणी आहे. त्यामुळं त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी परभणी जागा सोडण्यात आली. तर मी कदाचित शरद पवारांना भेटून आलो असतो तर कदाचित मला एक जागा सुटली असती, परंतु मी काही त्याचा प्रयत्न केला नाही. कारण मी प्रामाणिक माणूस आहे. मी ज्यांच्यासोबत जातो त्यांच्याशी प्रामाणिकपणे राहायचं ही माझी भूमिका असते आणि त्यामुळं मी काय असे डावपेच मी काही केले नाही. त्यामुळं जरी डावपेच केले नाही तरी आपल्याला जर काही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर देशभरातला दलित समाज, बौद्ध समाज खुश होणार आहे आणि नक्की त्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर, प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की लवकरच भाजप विरोधी आघाडी जी आहे ते आम्ही जाहीर करणार आहोत. मला वाटतं की भाजप विरोधी आघाडी जी आहे त्याच्या अनेक आघाड्या आहेत. किती जरी आघाड्या असल्या तरी त्यांना पिछाडीवर टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. जरी आघाड्या अशा किती जरी आल्या तरी मोदी एवढे स्ट्रॉंग प्रधानमंत्री आहेत की अनेक आघाड्यांना पाठीमागे टाकून आम्हाला पुढं जायचं आहे. आणि सध्या इंडिया आघाडीच एक आहे. बाकीची दुसरी आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर बनवू शकतात. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांचा मात्र महाविकास आघाडीने अपमान केलेला आहे. त्यांना अनेक आश्वासनं देऊन ती पाळली केली नाहीत. शिवसेनेने त्यांच्यासोबत सुरुवातीला होती की केली, पण त्यांना एकदम बाजूला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये न जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे आणि त्यांनी आता स्वबळावर लढावं अशी आमची भूमिका आहे. आणि जरी ते भाजपच्या विरोधामध्ये किती हे गेले तरी मी भाजपसोबत असल्यामुळं दलित मतं आहे, बौद्ध मतं आहे, ती मोठ्या संख्येनं BJPला आणि आमच्या महाविकास आघाडीला मिळणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा प्रयत्न करावा, माझा प्रयत्न सुरू आहे.